आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सना 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिले षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. प्रेक्षक देखील आपल्याला बरेच पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं का 2 दिवस आपण पाहिलं भरपूर असा प्रतिसाद या स्पर्धेच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र तीच चुरशीची लढत या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच अभिषेक पवार एक मोठं नाव अँड्रम क्रिकेटमधलं, कारण की मोठमोठ्या संघासमोर तो खेळलाय, मोठमोठ्या संघात देखील तो खेळलाय. परंतु या ठिकाणी या मैदानात तो कसा खेळ करतो आपण नक्कीच पाहणार आहोत. सुंदर असा फटका, एक धाव निश्चितच मिळेल या चेंडूवर. या एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा झालेल्या आहेत. नक्कीच 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे 1 to go. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे पूर्णपणे टप्पा पडल्यानंतर खाली बसलेला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता झाली. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. सलामी जोडीचा जर विचार केला अभिषेक पवार आणि दिलीप ही जोडी मैदानात आहे. दोन्ही जर विचार केला तर अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु अभिषेक पवारचा जर विचार केला एक स्टार कास्टिंग खेळाडू पाहायला मिळतोय. एक मोठं नाव आहे महाड तालुक्यातील एक मोठं नाव अभिषेक पवार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एका खेळाडूची कमी या संघाला नक्कीच भासत असेल ती म्हणजे सूरज करकरे उर्फ नंदू. खरंच आज झालेल्या रॉयल बोर्ली या टुर्नामेंटमध्ये 1.5 लाखाचं प्रथम पारितोषिक फटकावल्यानंतर काहीसा आराम करण्यासाठी त्याला घरी जावं लागलं. अन्यथा त्याची बॅटिंग त्याची फलंदाजी पाहण्यासारखी असते, नक्कीच पाहायला आवडलं असेल. त्याची कमी नक्कीच भासेल या संघाला प्रीतम उमासे मित्रमंडळ महाडला. परंतु त्याची कमी नक्कीच अभिषेक आणि दिलीप भरून काढतील, कारण की त्याच्यानंतर चांगले चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बबले असेल, बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम प्लीज. मासूम आलाय पंचांच्या डाव्या बाजूने, उजव्या हाताने गोलंदाजी करतील मासूम. पाहूया त्याला सामोरे जाईल अभिषेक कशा प्रकारे फलंदाजी करेल, कशा प्रकारे फटकेबाजी करेल. अभिषेक सज्ज झालाय फलंदाजी करण्यास. पाहूया मासूमचा पहिला चेंडू अभिषेकसाठी. अभिषेक तयार. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. आता मात्र हाताळण्यासाठी सज्ज झालाय मासूम. बघा केशी संघ आपण वेळ घेऊ नका, बराच वेळ आपण घेतलाय हे देखील लक्षात घ्या. वेळेची देखील मर्यादा आहे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय 9चा कॉल आला. आउटसाइड पिच आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थाने विकेटच्या बराच बाहेर यावेळेस बॉल अदळला. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल पाहायला मिळाला. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवला आहे. सुखरूपरित्या बॉपिंग मध्ये दाखल झाले. सलामीर जोडी एवन जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र जर विचार केला तर एक धाव इथे मात्र एकवडली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. नक्कीच केळशी हा संघ क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा ओळखला जातो. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल अशी आशा बाळगतो. पाहूया पुन्हा एकदा दिलीप तयार. दिलीप ठाकूर सामना करतील मासूमच्या गोलंदाजीचा. मासूम तयार. दिलीप ठाकूर मासूम. दिलीप मासूम. आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स खेळतोय फलंदाज. होतोय बाद. एक मोठा झटका लागतोय. डीजेला मिळतंय संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. वेळ घ्यायचा नाहीये. आणि फलंदाज आलाय तो म्हणजे मुन्ना पारदी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. नक्कीच मुन्नाची क्रिकेट एक शॉट आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील. सुंदर फलंदाजी सुंदर फटकेबाजी मुन्ना देखील करतो. पाहूया या ठिकाणी या मैदानात कशा प्रकारे खेळ करेल. एक सफल गोलंदाज मानलं जाईल मासूम याला. तिसरा चेंडू फेकण्यास सज्ज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आपल्या दुसऱ्या चेंडूमध्ये एका खेळाडूला बाद केलंय. पुन्हा एकदा पाहूया तिसरा चेंडू फेकण्यात सज्ज. सुंदर फटका ऑफसाइड खेळून काढलाय. 1 धाव मिळेल डीच्या स्वरूपात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा बनतायत. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुट लंप पंच केलाय. चांगला फटका कव्हरच्या दिशेने सजवला होता. क्षेत्ररक्षणाला बीट करून आपण पाहतो तिथे मात्र बॅकफुटला आपण जर विचार केला बॅकफुट लंप पंच केलं. चांगला स्ट्रोक देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग होता. परंतु 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवर. पार्ट स्वीपचा करण्याचा प्रयत्न. इथे मात्र धक्का लागत असताना मोठा धक्का लागलाय संघाला. इथे मात्र परतावं लागेल.
आबीला आबी बॅक टू टक आउट. तो म्हणजे अनिकेत कदम उर्फ बबल्या. पाहूया बबल्या कशा प्रकारे फलंदाजी करेल. आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी बबल्याच्या खांद्यावर. नक्कीच प्रीतम उमाश्रे मित्रमंडळाचा मला वाटतं जुना माजी कर्णधार बबल्या. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय बबल्या. तयार. Yes, एका बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रीतम उमासरे महाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला सना फायटर्स केशी हा संघ. यावेळीस बॅक टू बॅक दुसरी विकेट धक्का लागत असताना संघाला बबल्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इनॅट नंबर 5 वरती आलाय. बॉलर्स नेम प्लीज. अब्दुल रहमान. थँक्यू. अब्दुल रहमान. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करतोय अब्दुल रहमान. नक्कीच त्याच्या समोर फलंदाज असेल मुन्ना पारदी. मुन्ना विरुद्ध अब्दुल रहमान. पाहूया अप्रतिम अद्भुत टप्प्याची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारे गोलंदाजी करावं लागेल. बांधून ठेवावं लागेल फलंदाजांना. सुंदर असा फटका लेगच्या दिशेने खेळून काढला. एक धाव मिळेल डीच्या स्वरूपात. एका धावीच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धावा झालेल्या आहेत. पाहूया. चला फास्ट खेळायचं आहे. तेरा धावा झाल्यात. पाहूया. 2 चेंडू 13 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 13 धावा. नक्कीच 13 हा अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो, परंतु कोणासाठी अशुभ ठरतोय आपण नक्कीच पाहणार आहोत. केळशीसाठी की महाडसाठी. पहिल्या षटकात धावा होत्या 8, दुसऱ्या षटकात 4 आणि आता एक सिंगल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13. पहिलाच नो आहे. ठीक आहे. तो एक नंतर सिंगल आलाय. नंतर विकेट गेली. परत 2 सिंगल आहेत. नंतर विकेट आहे. नंतर विकेट आहे. जर तुम्हाला स्कोरिंग जर परफेक्ट पाहिजे असेल तर तुमचा अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणे गरजेचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. कुमार. पाहूया कुमार कशा प्रकारे फलंदाजी करेल. कुमार 13 हा अंक क्रिकेटमध्ये अशुभ बनला जातो. अशुभ ठरलाय तो केळशी संघासाठी. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. 1 धाव अतिरिक्त मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. नक्कीच 3 चेंडू सुंदररित्या फेकले होते. त्याच्यानंतर नो चेंडू फेकलाय. पाहूया कुमार याला संधी होती परंतु त्या संधीचा फायदा उचलू शकलेला नाही. पुन्हा एकदा सुरेख फटका हा येतोय कुमारच्या बॅटमधून. दर्यावर्दी क्लासिकल चौकार. सुमधूर आवाजात आपण संगीत ऐकलं.
पाहिजे तेवढं देईल बक्षीस तुला. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. एक आक्रमक फलंदाज मैदानात दाखल होताना दिसतोय आपल्याला. सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. कुमार सुरुवात तर केली चौकारांनी, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुन्हा एकदा बीट होतोय, कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये, कोणताही नुकसान या चेंडूवर होत नाही. चेंडू जातोय यशरक्षक, बाकीचं काम यशरक्षकाने पूर्ण केलेलं आहे. शेवटचा चेंडू बाकी, पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 धावा. शेवटचा चेंडू बाकी, पाहूया कुमार सामना करेल तो अब्दुल रहमानाच्या गोलंदाजीचा. अब्दुल रहमान पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यास सज्ज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कशा प्रकारे टप्पा फेकेल अब्दुल रहमान. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. एक धाव मिळेल. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा. 19 धावा झालेले आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी कोण येते पाहूया, कोणावर विश्वास दाखवतायत संघनायक. नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला कळेल. प्लीज पंचांना विनंती करतो, सामना लवकर चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळेची खूप कमतरता आहे. प्लीज जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. बॉलर्स नेम प्लीज, बॉलर्स नेम प्लीज. रिजवान, रिजवान आलेले पाहूया. रिजवान पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतील. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत रिजवान. नक्कीच शेवटचं षटक पाहूया कशा प्रकारे जात आहे. हानामानी करावी लागेल कुमार आणि मुन्ना. स्वैर चेंडू घोषित करतायत पंच. नक्कीच हिरव्या चेंडूला वाईट घोषित केलंय पंचांनी. पाहूया आणि आता मात्र गेंद को भेज दिया बिना टिकट प्लेन की सवारी. फलंदाज होतोय बाद, डीजेला मिळतंय. घेतलेला दिसताना षटकार मारलेला आहे, पण त्याला मला वाटतं त्याच्या लक्षात नसेल की षटकार मारल्यावर ह्या ग्राउंडवर बाद घोषित केलं जातं, म्हणून फलंदाज बाद झालेला आहे. पुन्हा एकदा पाहूया. रोहन पाहूया. सुंदर फटका. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण होईल का? बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या. आता 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे डबल दुर्री, म्हणजेच 22 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पाहूया उर्वरित 4 चेंडू मध्ये काय होतंय, काय घडेल, काय बिघडेल, नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला समजेल. पुन्हा एकदा तयार पाहूया. आणि आता मात्र फलंदाज होतोय बाद. पंच निर्णय देतील. प्लीज खेळाडूंनी मध्ये बोलायचं नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कॅच आउट घोषित केलाय पंचांनी. तीन चेंडू संपले तर फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आणि आता मात्र बीट होतोय. फलंदाज अपील केली. पंचांवर दबाव टाकायचा प्रयत्न, आपलं अपील करायचं. टाइम संपलेला आहे. पंच नक्कीच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. प्लीज बाहेरून कोणीही कमेंट करायची नाही आहे. आमचे पंच सक्षम आहेत. योग्य तो निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील. रिव्ह्यू UDRERs.
यस फलंदाज आउट असेल. यस कॉट आउट आहे, कॉट बिहाइंड. यावेळेस यष्टी रक्षाचा चेंडू विसावता आपण पाहतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. चार बॉल आणि 22 धावा. 22 ऑन बोर्ड आपण पाहतोय. शेवटची उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एक चुरशीची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते, कारण की विचार केला तर थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने हा संघ मात्र वाटचाल करतोय. परंतु आता मात्र जर विचार केला तर 22 धावा फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. टू गो. ओहो यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. थोडंसं इथे आपल्याला पाहायला मिळतं बॅट लिडिंग एज पाहायला मिळते. एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 23 ऑन बोर्ड. 23 धावा फलकावरती आहे. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळतोय. 1 टू गो. शेवटचा बॉल. यावेळी शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल ते देखील पाहावं लागेल. काय घडेल काय बिघडेल ते येणारा क्षण मात्र सांगून जाईल, कारण की निर्णायक मॅच आणि निर्णायक क्षणावरती निर्णायक बॉल. डान्सिंग फटका खेळायचा होता. इथे मात्र घडामोडी घडल्यात. धक्का लागत असताना संघाला परतावं लागेल फलंदाजाला. 24 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावा आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जयेंद्र वाघे जर कुठे असेल तर प्लीज आपण आमच्या समालोचन कसे द्यायचं आहे. जयेंद्र वाघे, नक्कीच एक चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना पाहूया कशा प्रकारे खेळी करतोय तो म्हणजे केळशी हा संघ. जयेंद्र वाघे जर कुठे असाल तर प्लीज आपण आमच्या समालोचन कक्षात येऊन भेट द्यायची आहे. जयेंद्र वाघे, चल हे स्पीडअप करा, विनंती असेल, वेळ घेऊ नका. येणारे 24 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. चुरशीची लढत आहे. जर विचार केला एका बाजूला आपण पाहतोय सना फायटर्स केशिया संघ खेळतोय, तर नक्कीच दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथे एका बाजूला महाडवरून आलेला संघ, नावाजलेला संघ प्रीतम उमासरे हा संघ पाहायला मिळतोय. त्यांची आपण पाहतोय प्रीतम उमासरे फॅन टीम आपल्याला पाहायला मिळते आणि ते स्वतः इथे मात्र उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरील. खऱ्या अर्थानं एक नामवंत व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत सूचना आली पर्व 4 आपण पाहिलं दर्यावरती चषकाचं, त्यामध्ये देखील मेगा फायनलमध्ये एंट्री केली होती आणि प्रथम क्रमांक ज्या संघाने पटकावला होता तोच संघ आता मात्र उपस्थित आहेत. परंतु तोच दरारा यावेळी देखील कायम राहील का ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे, कारण की मोठं नाव आहे समोर देखील इतकंच मोठं नाव आहे सना फायटर्स केशी. हा नाव देखील छोटा नाही आहे, परंतु आता नक्कीच पाहावं लागेल. बघा खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्यायचे विनंती असेल प्लीज. बघा खुर्चीवरती जे प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये. बघा महाडवाले तुमची बॅटिंग झालेली आहे, तुम्ही जे एक्स्ट्रा खेळाडू असतील ते प्लीज तिथून सहकार्य करा. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची नोंद घ्या, अन्यथा कोणी बसू नका. हे सर स्पीडअप करा, दोन्ही टीम्सला विनंती आहे, वेळ घेऊ नका. बघा येणारे 24 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे. बघा बऱ्याच मॅच आपल्याला आज खेळवायचे आहेत, याची दक्षता घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय बबलू यावेळेस आलाय आणि स्ट्राईक वरती मासूम आहे आणि नॉनस्ट्राईक एंडला जैनला आपण पाहतोय. ही जोडी सलामी जोड मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅचला होते सुरुवात, देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा पुनश्च एकदा. येणारे 24 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतोय. बॉलर तयार, समोर मासूमला आपण डावकुरा आताचा फलंदाज आहे. 100 च्या स्वरूपात एक धाव आली आहे.
समीकरणामध्ये बदलाव, कवचच्या डोक्यावर फटका सजवायचा होता, एक धाव कंप्लीट जरूर झाली आहे. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव, 2 धावा इथे मात्र स्कोर कार्ड मधून नक्कीच कमी होतील आणि धावा आता मात्र गरजेच्या असतील ते म्हणजे 22. अजूनही 22 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. थोडीशी लो स्कोरिंग जरूर मॅच आहे, परंतु आता मात्र ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. हो बॅकफुट लावून इथे मात्र टो केलाय, एक धाव जरूर मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड, 3 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव पाहायला नक्कीच मिळेल. डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय मासूम यावेळेस आहे. बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते, क्लोज कॉल होता. इथे मात्र स्टम्पचं थोडंसं जवळून पाहायला मिळालं, परंतु इथे मात्र ही एक धाव जरूर मिळेल. बून बून से सागर बनता असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळेच असे असं तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक एक धावा एकवडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बघा नेक्स्ट मॅच चालू असलेला सामना आपण पाहतोय आणि त्यामधील जिंकलेला संघ त्यासमोर फाईट करेल शिवशंभू. तर शिवशंभू आपण संपूर्ण टीमला धक्का लागत असताना आपण पाहतोय इथे मात्र रिजवानच्या स्वरूपात रिजवानला मात्र परतावं लागलंय. न्यू बॅटर इथे मात्र येईल. सनाला आपण पाहतोय, सना फायटर्स केशी आणि त्या सना फायटर्सची आपण पाहतोय खऱ्या अर्थाने टीम ओनर आहेत. सना फॅन टीम आपण पाहतोय आणि त्यांच्या नावाने सातत्याने संघ खेळत असतो, परंतु आज मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल. पूर्णपणे आता मात्र विश्वास दाखवलाय सनावरती. जैन फायटर नक्कीच एका बाजूला आपण जर विचार केला जयन फायटर आपल्याला पाहायला मिळतोय. जैन फायटर केशी हा संघ मात्र फाईट करतोय आणि त्यासमोर फाईट करत असताना केशी हा संघ आपल्याला खरंच अर्थाने जर विचार केला तर जो बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहे बाबूला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने रायगड प्रीमियर लीग मध्ये एक नावाजलेला असा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि सगळ्यात महागडा खेळाडू जो सोड झाला होता तोच यावेळी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग करत असताना आता मात्र अनुभव इथे मात्र दाखवायचा मैदानाच्या आतमध्ये. ती सरळ गोलंदाजी आहे, गॅप्स ऑफ सिलेक्शन, क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. एक धाव इथे मात्र एक वडण्यात येते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड, 6 धावा धावफलकावरती आहेत.
पुढचा बॉल पुन्हा शिकता डावखुरा आताचा फलंदाज. हो हो यावेळेस दंडी गुल. फलंदाजाला परतावं लागेल. मासूम बॅक टू डकआउट. फलंदाज बाद. असा क्लास फटका आणि फटकाचा चटका लागत असताना महाड संघाला मिळतील 4 धावा. चौकार. चार धावांनी आता मात्र धावफलक चेंज होईल. ओहो यावेळेस मात्र फटका फसलाय. परतावं लागेल सनाला. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागत असताना बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. धक्का लागत असताना संघाला फलंदाज बाद. नक्कीच माहिती आली सूचना आली की रायगड प्रीमियर लीग मधील एक मोठं नाव आहे आणि एक खऱ्या अर्थाने एक मोठा खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील एक मोठं नाव आपण पाहतोय. त्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती शकील या नावाने मात्र खऱ्या अर्थानं ज्याची डंका संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये असते तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल या मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. यावेळेस फिरकीचा जादूगार बॉलिंग ट्रॅक वरती शकील. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. ओहो कवशा दिशेने फटका सजवला. एक धाव जरूर रोटेट झाली. एक धाव इथे मात्र एकवडली केली एका धावेच्या मदतीने. धावफल जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे आपण जर विचार केला 11 बॉल आहेत आणि अजूनही 12 धावेंची आवश्यकता आहे. काय कमाल घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. स्ट्राईक वरती आपण पाहतो इब्राहिमला आपण पाहतोय. ओहो यावेळेस आपण पाहतो इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव. काय गोलंदाजी आहे यावेळीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे नाव आहे त्या प्रकारे गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. शकील आपण पाहतोय सज्ज झाला. ओहो इथे मात्र दंडी गुल गुल गुल. फलंदाजाला परतावं लागेल. मोठा धक्का लागत असताना इब्राहिम बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. या नावाने मात्र ओळखला जातं तो शकील.
यावेळेस आता मैदानाच्या आतमध्ये रायगड म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आणि त्या क्रिकेटच्या पंढरीतील एक हा आपण पाहतोय शकील हे नाव मात्र खूप मोठं आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओहो यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे मात्र मिळेल एका धावेच्या मदतीने. धावफलक जम पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही एक मोठा फटका जर आला तर पलटवार नक्कीच होऊ शकतो, परंतु समोर देखील छोटं नाव नाहीये. शकील सारखा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो इथे देखील फटका फसलाय. डान्सिंग डे डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु त्याच पावलाने मात्र परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज बाद. आपण पाहतोय बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे आणि केरांतरनं जर विचार केला तर येणारे 7 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. ओहो यावेळीच आपण पाहतोय काहीच समजलं नाही फलंदाजाला वाटलं टप्पा पडल्यानंतर बाहेर जाईल, परंतु इथे मात्र आत येणारा बॉल पाहिला. नावाप्रमाणे आता मात्र छाप खऱ्या अर्थाने सोडली आहे ती म्हणजे शकीलने. कौतुकास्पद गोष्ट करावी लागेल. इथे मात्र आता येणारे 6 बॉल आणि 11 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला नक्कीच मिळेल. चला येस स्पीडअप करा. बघा विनंती आहे महाड संघ. येस चला स्पीडअप करायचा वेळ घेऊ नका. बराच मॅच आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक मुन्नाला आपण पाहतो. षटक क्रमांक 4 वैयक्तिक पहिलं षटक आहे आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर इथे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती मुन्ना पारदीला आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक. येणारे 6 बॉल 11 धावांची गरज. हवेमध्ये प्रहार केलाय. फटका फसलाय. आउट ऑफ द बॉक्स आलेला हा फटका सजवला गेलाय आणि इथे धक्का लागत असताना संघाला जैन फायटर्सला फलंदाज बाद. या संघाची पाहायला मिळते कमालीची गोलंदाजी आणि इथे देखील आपण पाहतोय नो बॉल आहे, परंतु पाहावं लागेल. येस नो बॉल आहे. पुढे अडवण्याचा आहे. येस नो आहे. येस नो बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. बघा रिव्ह्यू अंपायर्स कॉल असेल फक्त हे नोंद घ्यायची. खेळाडूला रिव्ह्यू नसेल. बघा खेळाडूला रिव्ह्यू नसेल, फक्त अंपायर्स कॉल देऊ शकता याची नोंद घ्या. नो बॉल आहे. येस नो बॉल आहे. येणारे 6 बॉल 5 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. हो यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. समीकरणाने बदलाव पाहायला मिळेल. चला शिवशंभो टीमचा कॅप्टन आपण या. ओहो अलंग विथ कार्पेट फटका सजवलाय. येस रन नसेल. येस नो रन आहे. स्टेप आउट झाला होता फलंदाज. नक्कीच बॉल टाकायच्या आधी जर फलंदाज पुढे आला तर ते रन इथे मात्र डिक्लेअर केले जाणार नाही याची नोंद घ्या. पहिल्या दिवसापासून हे निर्णय आहे. या स्पर्धेचा नियम आहे. बघा या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून हे स्पर्धेचे नियम आहेत. कठोर शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे, तर प्रत्येकाला ह्या शिस्तबद्धतेचं पालन नक्कीच केलं पाहिजे. आणि निर्णय हे प्रत्येकाला माहिती आहे. या स्पर्धेचे नियम अटी
प्रत्येक कॅप्टनला मात्र सांगितले आहेत, प्रत्येक टीमला माहिती पाहिजे. बॅकफुटला पंच केलं, इथे मात्र डेड बॉल असेल, व्हायला लागलं तर डेड बॉल आहे. इथे लक्षात घ्या. आज मात्र थोडस नशीब काय साथ देत नाही या मॅच संपायची. येणारे 3 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता. ओहो, यावेळेस वाईट बॉल. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 3 बॉल आणि 9 धाव्यांची. ओहो, इथे मात्र डंडीकुल. पूर्णपणे मॅच फिनिश झाली आहे. ऑल आउट झालाय हा संघ आणि मॅच देखील फिनिश झाली आहे. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. अँड फ्रॉम रायगड खऱ्या अर्थानं ज्यांनी अधिराज्य या स्पर्धेमध्ये गाजवलं, आपल्या नावाची छाप संपूर्ण रायगडमध्ये तर आहेच, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्या या श्रीवर्धन गावामध्ये येऊन ज्यांनी छाप सोडली आहे तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शकील, मॅन ऑफ द मॅच.